उपवास आहे, त्यासाठी अशी मऊ दाणेदार साबुदाण्याची खिचडी हवी आहे. चला तर मग बनवूया. साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी मी इथे 3 कप साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा 2 वेळेस धुवून घेतला आणि त्यावर पाऊण इंच पाणी शिल्लक राहील एवढं पाणी ओतून मी हा साबुदाणा रात्रभर भिजवून घेतलेला आहे. जेवढा साबुदाणा घेतला तेवढाच भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकून घ्यायचं. आता यात चवीनुसार सैंधव मीठ टाकून हे सगळं हलवून मिसळून घ्यायचं. आता आपला साबुदाणा फोडणीसाठी तयार आहे. फोडणी देऊन घेऊ. जाड तळाची कढई घेतली आणि त्यात 2 टेबलस्पून शेंगदाण्याचं तेल टाकलं. तेलाऐवजी तूप टाकलं तरी चालेल. तेल तापलं की त्यात 1 आणि अर्धा टीस्पून जिरे, 6 हिरव्या मिरच्या बारीक चिरून आणि 2 मोठे बटाटे बारीक चिरून घेतले. बटाटे बारीक चिरल्यामुळे ते लवकर मऊ पडतात आणि खातानाही प्रत्येक घासाला बटाटा लागतो. बटाट्याला लागेल एवढं चवीपुरतं मीठ टाकलं. झाकण ठेवून बटाटा मऊ पडेपर्यंत शिजवून घेतला. त्यात साबुदाणा टाकून फोडणीत मिसळून घेतला. आता यावर झाकण ठेवून आपल्याला अधूनमधून हलवून घेत साबुदाणा ट्रान्सपरंट दिसेपर्यंत वाफवून घ्यायचा. साबुदाणा ट्रान्सपरंट दिसू लागलं की त्यात पाव कप दूध टाकायचं. दुधामुळे खिचडी अगदी मऊ होते. थंड झाल्यावर सुद्धा ती मऊच राहते. दूध टाकून खिचडी थोडा वेळ वाफवून घ्यायची. आणि आता यात मी 3 टीस्पून पिठी साखर टाकत आहे. पिठी साखर साबुदाण्याच्या खिचडीत एकजीव झाली की साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी तयार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.